नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि आता 11 वाजलेले. माझे सर्व घरातले कामं झाले. आमच्याकडे 2 दिवसाआड पाणी येतं. आज पाणी आलेलं होतं आणि मी पूर्ण झाडांना पाणी दिलं. हे हिरवं कर्टन धुतलं, वरती चांगलं मस्त आम्ही हिरवं गवत लावलेलं आहे त्याला धुतलं. बाहेर झाडांना पाणी टाकलं, मस्त छान असे झाडं धुतले. इथे पण लावलेले त्यांना धुतलं. आणि बाहेर आमचं छोटंसं गार्डन आहे, त्याला पाणी घातलं. गाड्या धुतल्या, 4 व्हीलर धुतली. 4 व्हीलर धुवून तिकडे बाहेर गार्डनमध्ये लावली. आणि काल वटाणे आणलेले होते मी, हिरवे वटाणे, ते नंतर सोलते. माझे घरातले कामं पण झाले. म्हटलं चला कामं करून पहिले ब्लॉगला सुरुवात करते. घरातले कामं झाले आणि म्हटलं आज स्वयंपाक कळतच नव्हता काय बनवायचं, तर स्वयंपाक केला. स्वयंपाकमध्ये काय सिंपलच बनवली मी. बेसन बनवलं आणि चपात्या बनवलेल्या आहे. आणि संध्याकाळी मी तुम्हाला काहीतरी नवीन रेसिपी दाखवणार आहे. उद्या एकादशी आहे. एकादशी निमित्त मी तुम्हाला भगर आणि साबुदाण्याचे डोसे काढून दाखवणार आहे. आपण उपासाचे डोसे करत आहोत आणि त्यासाठी मी घेतलेले 1 वाटी भगर घेतलेली आहे, 1 वाटी साबुदाणे घेतलेले आणि थोडे शेंगदाणे घेतले. आपण भगर आणि साबुदाणे भिजत घालून देऊ 2 तासासाठी. भगर घेतली 1 वाटी आणि 1 वाटी साबुदाणे. आपण त्यांना स्वच्छ धुवून घेऊ. स्वच्छ धुवून घेते. मस्त 2 तास भिजू द्यायचे, 2-3 तास. ते पाणी काढून घेते. पाणी काढून घेतलेलं आहे, पाणी टाकते. आपण मस्त त्याला भिजू देऊ. त्याच्यात मी थोडे शेंगदाणे घेतलेले, ते शेंगदाणे टाकून देते त्यांना पण. आता आपल्याला 2-3 घंटे भिजू देते. 2-3 तास भिजू घातलेले होते, तुम्हाला दाखवले होते. आता मी मिक्सरमधून फिरून घेते. ते बघा छान झाले आपले. मस्त आपण त्यांना फिरून घेऊ. पाणी काढून घेते. खूप छान असं मस्त भिजलेलं आहे आपलं. साबुदाणे बी भिजले, भगर बी भिजून गेली, मस्त शेंगदाणे पण झालेले. मिरच्या घेते मी 4-5. नमक टाकते. नमक टाकते. आणि तर दही घेते 1 चमचा. आंबट आहे का बघा. 2 चमचा घेते, थोडं आंबट लागायला पाहिजे म्हणून. हे बघा 2 चमचा दही घेते. आता आपण याला फिरून घेऊ मस्त. थोडं पाणी टाकू आपण, त्याला थोडं पाणी लागणार आहे. पाणी टाकून घेते, अजून फिरून घेते मी. छान पेस्ट झाली. स्मूथ झाली. आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ. कोणाला साबुदाणे आवडत नाही ना, खूप छान राहते आणि पोट पण भरतं. कोणाला कसं साबुदाणे खाल्ले की ॲसिडिटी होते. हे केलं का ॲसिडिटी होत नाही एवढी. आणि आपलं आपण याच्यात कोथिंबीर टाकून देऊ. कोथिंबीर टाकून दिली. 5 मिनिटं राहू देते मी.
तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ. आपण इथं शेंगदाणे घेतले, हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, नमक टाकते चवीनुसार. नमक घेते, हे बघा नमक घेतलं. आपल्याला थोडी चटणी करायची. आपण थोडी दही टाकू, 1 चमचा. थोडं खट्ट लागेल म्हणून पाणी टाकते थोडं. फिरून घेते. आपली चटणी झालेली, काढून घेते मी. तवा मस्त गरम झालेला आहे. आपण तेल टाकून घेऊ. पहिले तेल फिरून घेऊ. मस्त असं टाकून घेऊ आपण. खूप छान होतंय आणि खायला बी खूप टेस्टी लागतं. उपासाला तेल टाकवा परत, खाली चिकटायला नाही पाहिजे म्हणून. त्याच्यात आपण दही टाकलेली आहे ना, याच्यात खूप छान लागेल. थोडा खट्टापणा येतो त्याला. छान झालं, खूप लुसलुसीत होता ते. आपलं कसं साबुदाणे खाल्ले की पोट भरत नाही, 1-2 खाल्ले की याच्याने पोट भरून जातं. माझ्या पद्धतीने करते. त्याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे. कोणाला कोथिंबीर चालत नसणार उपासाला तर नाही टाकायची, काही हरकत नाही. छान येतात. तेल टाकते त्याच्यात. आणि नक्की ट्राय करा, खूप छान लागता. अजून एक करून घेते. कशी वाटली आपली उपवासाची थाली? हे बघा,
खाऊन घे, खूप छान वाटते. हे बघ, या खायला, करून बघा, खूप छान झालेले. करून बघा, मुलांना देते खायला. उपासाचे डोसे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.